अहो कसला स्टॉक काय बोललात तुम्ही त्यांना? त्यांना सांगा आपण हे नाही करू शकत. हे बघा अर्पिता मॅडम, तुम्ही शांत व्हा जरा. काय आता आपल्याला नवीन क्लायंट्सची नवीन ऑर्डर्सची गरज आहे. असं पटकन नाही म्हणता येणार नाही ना आपल्याला. आपल्या किचनचा रीचही वाढला पाहिजे. हो मान्य आहे, पण अहो त्यांना ते सुशी आणि डिमसम हवंय ना त्यांना. ते मला बनवता येत नाही आणि कशाचा काही अंदाज नसताना, काही माहीत नसताना एवढ्या मोठ्या कंपनीची एवढी मोठी ऑर्डर आपण नाही पूर्ण करू शकत. नाही नाही नाही, तुम्ही सांगा त्या साहेबांना आपल्याला हे नाही जमणार. मी सांगू का? नाही नाही नाही, बघा बाबा. अहो अहो समीर, डिनर इज रेडी. सगळं अगदी तुझ्या आवडीचं आहे, स्वीट सुद्धा. खुश ना? लेट्स सेलिब्रेट युअर अचीवमेंट. नचिकेत, काय झालं? अरे तुला खुश व्हायला हवं ना. तुझ्या मनासारखं सगळं घडलंय. नाही मीनाक्षी, माझ्या मनासारखं नाहीये हे. हे सगळं या पद्धतीने व्हावं असा विचार केला नव्हता मी कधी. बाबांना फसवायचं नव्हतं मला कधी. बघ, तू काही फसवणूक नाही केली आहे बाबांची. त्यांच्याच हट्टीपणामुळे सगळं झालं. आणि तू गेलास होता ना सरळ मार्गाने त्यांच्याकडे सही घ्यायला. काय झालं? काहीच नाही. प्लीज आता तू हे गिल्ट घेऊन बसू नकोस. तोंड गोड कर. बाबांना हे कळलं तर काय वाटेल का त्यांना? त्यांना कधी ना कधी कळणारच आहे. इनफॅक्ट मी तर म्हणते तू स्वतःहूनच त्यांना सांग. उगाच नंतर भांडण नको. नाही नको, आत्ता लगेच नको त्यांना काही सांगायला. हे रिडेव्हलपमेंट वगैरे ह्या गोष्टी व्हायला वेळ लागतो. तेव्हाच तेव्हा बघू आपण. ठीक. असं कसं? मुलाने केलेला हा फ्रेश विश्वासघात निशिकांत पुरोहितांना कळायलाच हवा. त्याशिवाय घराचे तुकडे तुकडे कसे होणार? अहो अहो समीर, सांगा ना त्यांना आपल्याला नाही जमू शकत. का मी सांगू? बेस्ट आहे यार अर्पिता. बेस्ट डिसिजन एव्हर. असंच माणसाने स्वतःची कुवत ओळखून मग उडी मारायला पाहिजे. समीर, यू कॅन सी द डिफरन्स ना, क्लास अँड मास. आहे की नाही? ही जी काही तुझी सो कॉल्ड बायको आहे ना, जिला तू अन्नपूर्णा अन्नपूर्णा म्हणून असं मिरवत असतोस, ती खरं तर डबेवाली आहे. डबेवाली. डाळ भात पोळी भजी एवढंच जमतं तिला. चौकटीतलं एवढंच विश्व आहे तिचं. असं आउट ऑफ द बॉक्स काही सुचत नाही ना हिला. कसं आहे ना अर्पिता, असं घरगुती पोळी भाजी आणि असं क्वालिफाईड. ओ माय गॉड, यू नो दिस वर्ड? घरगुती पोळी भाजी आणि क्वालिफाईड शेफ यातला डिफरन्स, फरक कळतो तुला? तुम्ही का आला तिथे? एक तर तुमचा या सगळ्या गोष्टींची काही संबंध नाही. दुसरी गोष्ट, मी स्वतःला तुमच्या समोर सिद्ध करावं याची मला काही गरज वाटत नाही. हो. आणि तुला जमणार पण नाही. आपण ते उचलून ठेवूया. सॉरी, घाबरली तू? ए सॉरी सॉरी सॉरी. या हे घाबरू नको. समीर, बाय द वे, मी असं ऐकलं की समर्पिता किचन तुला ऑल ओव्हर महाराष्ट्र पोहोचवायचंय. हिला कसं माहित? काय माहिती.
दॅट्स ग्रेट न्यूज यार, कॉंग्रॅच्युलेशन फॉर दॅट. पण महाराष्ट्र ग्लोबल झालंय रे आता, आणि तुझी बायको आहे तिथेच आहे, पोळी भाजी डाळ भात. आणि अशा किती खानावळी तू ऐकल्यास ग्लोबल झाल्याचं? जग कुठल्या कुठे गेलंय आणि तुझी बायको आहे तिथेच आहे. वा राजसी, मानलं तुला. आता अर्पिताने ऑर्डर घेतली तरी प्रॉब्लेम आणि नाही घेतली तरी प्रॉब्लेम. दोन्हीकडून फजिती अर्पिताचीच होणार. सो समर्पिता किचन आहे ना, ते कायम डबावाला केंद्र राहणार आहे. समर्पिता पोळीभाजी केंद्र. आय एम सो हॅपी टुडे. आय एम व्हेरी हॅपी. तुझी जी लायकी मी ठरवली होती ना, तीच निघाली ग. तसं सिद्ध झालं ना आता. तू ना ती अशी जुनाट अडाणी अशी बेसिक कुक आहेस ग. अर्पिता समीर देशमाने, चल ब्लॅक कॉफी बनव माझ्यासाठी. ती तरी येते ना? ब्रो ते देशमाने, काय ठरलं मग? एक मिनिट सर. लेट मी डू दी ऑनर. तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला देते. सर ऍक्च्युली समर्पिता किचन तुमच्या कंपनीची ऑर्डर ऍक्सेप्ट करते. ऑर्डर ऍक्सेप्ट करतो आम्ही. ग्रेट. हे बघा, खूप महत्वाची पार्टी आहे. खूप मोठी माणसं येणार आहेत, तर फूड क्वालिटी बेस्ट असेल याची काळजी घ्या. नाही नाही, तुम्ही ती काळजी करू नका. आम्ही तुम्हाला बेस्ट फूड क्वालिटी देऊ. ठीक आहे, मी तुम्हाला ऑनलाईन पेमेंट करतो ॲडव्हान्समध्ये. ठीक आहे, येतो. थँक्यू. समर्पिता किचनने ऑर्डर ऍक्सेप्ट केली. ऑर्डर नुसती ऍक्सेप्ट नाही करायची रे, ती कम्प्लीट पण करायची. ती बघ, तुझी बायको बघ, चेहरा बघ तुझा कसा झाला, एकदम अशी भित्री बाबूबाई. तुला ती म्हण आठवते का ग? ते कावळ्याच्या शापानं काय कधी मरत काय कधी नाही. मरत नाही, तसं तुझ्या शापामुळे समर्पिता किचन कधीच बंद होणार नाही. माझी बायको काय आहे हे मला चांगलंच माहिती आहे राजसी.